श्री गुरुदेव दत्त। मार्च महिना निरोप घेतोय आणि एप्रिलची सुरुवात होत आहे। हा आठवडा फक्त कॅलेंडर बदलणारा नाही तर अनेकांचे नशीब बदलणारा ठरणार आहे। कारण याच आठवड्यात येत आहे हनुमान जयंती। बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन हा आठवडा आपल्यासाठी काय नवी संधी घेऊन येतोय हे बघणे खूप महत्त्वाचे आहे। ग्रह ताऱ्यांची हालचाल पाहता काही राशींना मोठे फायदे होणार आहेत तर काहींना थोडे जपून पाऊल टाकावे लागणार आहे। तुमच्या नोकरीचं काय, व्यवसायात बरकत येईल का, कुटुंबातील मतभेद संपतील का आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कसा राहील, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी साध्या सोप्या भाषेत आपण जाणून घेणार आहात माझ्यासोबत। नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रोलॉजी। चला तर मग जाणून घेऊया 30 मार्च ते 5 एप्रिल या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी। या आठवड्यात मेष राशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा। तसेच ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप नियमित करावा। मेष राशीसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात धावपळीची पण फायद्याची ठरेल। या आठवड्यात तुमच्यात वेगळाच उत्साह असेल, ज्यामुळे रखडलेली कामे पटापट पूर्ण होतील। ऑफिसमध्ये कामाचा ताण असला तरी सहकारी चांगली साथ देतील। धंदा करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगली कमाई करून देणारा ठरेल। फक्त पैशांच्या बाबतीत घाईत निर्णय घेऊ नका। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप खास आहे। अभ्यासात तुमचे मन चांगले लागेल आणि कठीण वाटणारे विषयही सोपे होतील। परीक्षेत किंवा निकालामध्ये तुम्हाला मनासारखे यश मिळण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे मेहनत सुरू ठेवा। घरच्या आघाडीवर वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक सुधारतील। कोर्टाची जुनी कामे अडकली असतील तर त्यात तुम्हाला यश मिळू शकते। मित्रमंडळींकडून मोठी मदत मिळाल्याने तुमचे एखादे अवघड काम सोपे होईल। आरोग्याच्या बाबतीत मात्र बाहेरचे खाणे टाळा आणि शरीराला थोडी विश्रांती द्या। रागावर ताबा ठेवा, म्हणजे विनाकारण कोणाशी वाद होणार नाहीत। मेष राशीसाठी हा आठवडा उत्साहाचा असेल। रखडलेली कामे मार्गी लागतील। एकूणच हा आठवडा प्रगतीचा असून तुम्हाला नवीन संधी देणारा ठरेल। मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील। वृषभ राशी। या आठवड्यात वृषभ राशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा। तसेच ओम अंजनी पुत्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिलची सुरुवात खूप स्थिर आणि चांगली ठरणार आहे। या आठवड्यात तुम्ही जे काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल। ऑफिसमध्ये तुमची कामाची पद्धत पाहून साहेब तुमच्यावर खुश होतील। जे लोक स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा आठवडा जुनी देणी पूर्ण करण्याचा आणि नवीन गिराईक जोडण्याचा असेल। पैशांच्या बाबतीत हा आठवडा खूपच लकी ठरेल। अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दिसत आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमची एकाग्रता वाढेल, त्यामुळे आळस करू नका आणि मिळालेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा करून घ्या। घरामध्ये पाहुण्यांची ये-जा राहील, ज्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल। तसेच जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत आखले जातील। आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर डोळ्यांची किंवा डोकेदुखीची थोडी तक्रार तुम्हाला जाणवू शकते, त्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर जपून करा। जमिनीशी संबंधित कामामध्ये तुमची प्रगती होईल आणि जुने वाद मिटतील। आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत पार्टी
किंवा गेट टुगेदरचे बेत ठरतील. एकूणच हा आठवडा तुम्हाला मानसिक शांतता आणि सुख देऊन जाणार आहे. मिथुन राशी. या आठवड्यात मिथुन राशीने जांभळा आणि गुलाबी रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम वायुपुत्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मिथुन राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची ही सुरुवात खूप धावपळीची ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या डोक्यात नवीन कल्पना येतील, ज्यामुळे कामात वेगळाच उत्साह राहील. ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्याने आणि कामाच्या जोरावर तुम्ही इतरांना प्रभावित कराल, ज्यामुळे तुमची इमेज सुधारेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा आठवडा नवीन ऑर्डर्स मिळविण्याचा आणि व्यवसाय वाढविण्याचा असेल. पैशांची स्थिती सुधारली तरी वायफळ खर्च टाळणे तुमच्या फायद्याचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. अभ्यासात येणारे अडथळे दूर होतील. जर तुम्ही एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेमध्ये भाग घेणार असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. फक्त अभ्यासात सातत्य ठेवा. कुटुंबात भावंडांकडून तुम्हाला एखादी मोठी मदतही मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे खूप गरजेचे आहे. विशेषतः हवामान बदलामुळे सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे थंड खाणे टाळा. या आठवड्यात नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात तुमच्या कामात खूप उपयोगी पडतील. रागावर थोडेसे नियंत्रण ठेवा, नाहीतर जवळच्या व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतात. जुन्या मित्राची भेट झाल्यामुळे आठवड्याचा शेवट खूप छान आणि आठवणीत राहणारा ठरणार आहे. कर्क राशी. या आठवड्यात कर्क राशीने लाल आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम महाबलाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कर्क राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात थोडी संमिश्र असणार आहे. ऑफिसमध्ये कामाचा भार वाढू शकतो, पण तुमच्या मेहनतीमुळे कामे वेळेत पूर्ण होतील. व्यावसायिकांना या आठवड्यात जुन्या गिराईकांकडून मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत हा आठवडा हात राखून खर्च करण्याचा आहे, कारण अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मनाची चंचलता वाढल्यामुळे अभ्यासात थोडा अडथळा येऊ शकतो, पण मनावर ताबा ठेवला तर यश नक्की तुमचेच आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची जिद्द तुम्हाला पुढे घेऊन जाईल. घरच्या आघाडीवर आई वडिलांच्या आरोग्याची थोडीशी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे, पण जोडीदाराकडून तुम्हाला खूप मानसिक आधार मिळेल. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य किंवा पूजा अर्चा करण्याचे बेत आखले जातील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे योगा किंवा मेडिटेशनचा आधार घ्या. या आठवड्यात कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा, कारण तुमच्या बोलण्याने कोणाचे मन दुखावले जाऊ शकते. प्रवासाचे योग आहेत, पण गाडी चालवताना जरा सावध राहा. आठवड्याच्या शेवटी घरामध्ये पाहुणे आल्याने थोडीशी धावपळ होईल, पण मनाला खूप आनंद मिळेल. सिंह राशी. या आठवड्यात सिंह राशीने पांढरा आणि करड्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम रामदूताय नमः या मंत्राचा नियमित जप करावा. सिंह राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात खूप दिमागदार असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यावसायिकांना हा आठवडा भरभराटीचा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशाचा आणि मेहनतीचे फळ देणारा ठरेल. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेचा निकाल त्याची वाट पाहत असाल तर बातमी तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे.
अभ्यासात तुमचे लक्ष लागेल आणि शिक्षकांकडून तुम्हाला मोलाचे मार्गदर्शनही मिळेल. कुटुंबात मोठ्या भावाकडून किंवा वडिलांकडून तुम्हाला एखादा चांगला सल्ला किंवा आर्थिक मदत मिळू शकते. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात तुम्हाला उष्णतेचे विकार किंवा डोळ्यांची जळजळ जाणवू शकते. त्यामुळे पुरेसे पाणी प्या आणि विश्रांती घ्या. बाहेर फिरताना उन्हापासून स्वतःचा बचाव करा. नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचे योग दिसत आहेत. एकूणच हा आठवडा तुमच्या वर्चस्वाचा असणार आहे. यशाची शिखरे गाठणाराही ठरेल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने जांभळा आणि लाल रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम पवनपुत्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कन्या राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात खूपच शिस्तबद्ध आणि कामात यश देणारी ठरेल. या आठवड्यात तुमची विचार करण्याची पद्धत एकदमच स्पष्ट असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या अचूकतेमुळे बॉस तुमच्यावर खूप खुश राहतील आणि तुम्हाला नवीन जबाबदारीही मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन ग्राहकांशी जोडला जाण्याचा आहे. पैशांचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल आणि कठीण वाटणारे विषयही तुम्हाला सहज समजतील. जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यामध्ये काही सकारात्मक हालचाली होऊ शकतात. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यास नक्कीच मदत करेल. आरोग्याच्या बाबतीत पोटाच्या तक्रारी किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर जेवण करा आणि बाहेरचे तेलकट पदार्थ टाळा. या आठवड्यात नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा मिळण्याचेही योग दिसत आहेत. आठवड्याच्या शेवटी घरातील साफसफाई किंवा सजावटीमध्ये तुमचा वेळ जाईल आणि मन प्रसन्न राहील. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम केसरी पुत्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. तुळ राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची ही सुरुवात खूप संतुलित आणि आनंदाची ठरणार आहे. या आठवड्यात तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील आणि मनावरचा ताण हलका होईल. ऑफिसमध्ये सहकार्यांशी असलेले संबंध सुधारतील. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा आठवडा खूप फायद्याचा ठरेल. नवीन लोकांशी ओळख होईल, ज्याचा भविष्यात व्यवसायासाठी मोठा उपयोग होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच प्रगतीचा आहे. अभ्यासात तुमची एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयात रस निर्माण होईल. शिक्षकांचे आणि मोठ्यांचे मार्गदर्शन तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या गेट टुगेदरचे बेत आखले जातील. जोडीदारासोबतचे जुने रुसवे फुगवे मिटतील आणि नात्यामध्ये गोडवा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठदुखी किंवा सांधेदुखीचा थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम करा आणि जास्त जड कामे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही बोलताना शांतपणे आपली बाजू मांडा. प्रवासाचे योग आहेत आणि हा प्रवास सुखकर आणि लाभदायी ठरेल. एकूणच हा आठवडा कामातील संतुलनाचा असून तुमच्यासाठी खूप सुखद ठरेल. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने जांभळा आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम
कपिशाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची ही सुरुवात खूप धाडसी आणि बदलांची ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्यात एक वेगळी जिद्द असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण कामेही जिद्दीने पूर्ण कराल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा प्रभाव पडेल आणि विरोधक शांत होतील. व्यवसायामध्ये हा आठवडा जुनी येणी वसूल करण्याचा आणि व्यवसायामध्ये काहीतरी नवीन बदल करण्याचा आहे. पैशांची स्थिती सुधारली तरी अचानक येणाऱ्या खर्चामुळे थोडेसे बजेट हलण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर ताबा ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात काही आव्हाने येऊ शकतात, पण तुमची एकाग्रता तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. घरातील मोठ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत एखाद्या जुन्या विषयावरून खटके उडू शकतात, त्यामुळे शांत राहून विषय मिटविण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये तुम्हाला उष्णतेचा किंवा रक्ताशी संबंधित काही किरकोळ त्रास जाणवू शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि वेळेवर औषधे घ्या. गाडी चालविताना अजिबात घाई करू नका आणि वाहतुकीचे नियम पाळा. रागावर नियंत्रण ठेवणेही खूप आवश्यक आहे, कारण रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय चुकू शकतो. एकूणच हा आठवडा संघर्षातून यशाकडे नेणारा आणि प्रगतीचा ठरेल. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने पांढरा आणि जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम महावीराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. धनुराशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची ही सुरुवात खूप भाग्याची आणि आनंदाची ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. त्यामुळे रखडलेली कामे आपोआप मार्गी लागतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा ताण कमी होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा आर्थिक प्रगतीचा आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. अडकलेले पैसे अचानक परत मिळाल्याने तुमची चिंता दूर होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच उत्साहाचा आहे. अभ्यासात तुमचे मन रमेल आणि कठीण वाटणारे विषयही सहज समजतील. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. भावंडांकडून तुम्हाला एखादी चांगली भेट किंवा मदत मिळू शकते. जोडीदारासोबत तुम्ही एखाद्या सहलीचे नियोजन करू शकता. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये तुम्हाला पायांचे दुखणे किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे धावपळी सोबतच विश्रांतीलाही महत्त्व द्या. खाण्यापिण्यात थोडासा बदल करा आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. रागावर ताबा ठेवा, कारण घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोक तुमचा सल्ला घेतील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीची भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मन प्रसन्न राहील. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने गुलाबी आणि काळ्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम अंजनेयाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मकर राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची ही सुरुवात मेहनतीचे फळ देणारी ठरेल. या आठवड्यात तुम्ही खूप शिस्तीने वागाल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची एक वेगळी छाप पडेल. ऑफिसमध्ये कामाचा लोड थोडासा जास्त असेल, पण तुम्ही तुमच्या हुशारीने सगळं मॅनेज कराल. जे लोक व्यवसाय किंवा शेतीशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा आठवडा फायद्याचा आहे. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. पैशांच्या बाबतीत हा आठवडा बचतीचा आहे, त्यामुळे विनाकारण खर्च करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. अभ्यासामध्ये तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. जर तुम्ही एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल तर मेहनत चालू ठेवा, यश नक्की मिळेल. घरामध्ये वातावरण थोडेसे गंभीर असू शकते, पण मोठ्यांच्या सल्ल्याने सगळे शांत होईल. जोडीदारासोबत वेळ घालवल्यामुळे मनावरचा ताणही हलका होईल.
आरोग्याच्या बाबतीत थोडेसे जपूनच राहा. गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो, त्यामुळे व्यायाम करा. या आठवड्यामध्ये जमिनीच्या व्यवहारामध्ये अजिबात काही करू नका. तसेच रागापेक्षा शांत राहून कामे केली तर जास्त फायदा होईल. एकूणच हा आठवडा कष्टाचा असून तुम्हाला संयम शिकविणारा ठरेल. कुंभ राशी. या आठवड्यात कुंभ राशीने करडा आणि हिरव्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम राम भक्ताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची ही सुरुवात खूप काही नवीन देऊन जाणारी ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि नवीन लोकांशी ओळखी होतील. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. जे लोक मार्केटिंग किंवा मीडिया क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा खूपच धावपळीचा पण यशाचा ठरणार आहे. पैशांच्या बाबतीत बोलायचे असेल तर आवक चांगली राहील, पण खर्चही तितक्याच वेगाने होईल. त्यामुळे खर्चाचा योग्य हिशोब ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. अभ्यासात ग्रुप स्टडीचा तुम्हाला फायदा होईल. घरामध्ये वातावरण मोकळेपणाचे राहील. भावंडांशी असलेले जुने मतभेद मिटतील आणि घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण तयार होईल. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये तुम्हाला घोट्यांचे दुखणे किंवा झोपेची समस्या जाणवू शकते, त्यामुळे वेळेवर झोपण्याची सवय लावा. रागावर नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या बोलण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. या आठवड्यात अचानक एखादा जवळचा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मित्रांकडून एखादी महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल, जी तुम्हाला भविष्यामध्ये खूप उपयोगी पडेल. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी बदलाचा असून तुम्हाला नवीन दिशा व समाधान देणारा असेल. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने लाल आणि हिरव्या रंगाच्या कपड्यांचा अधिक वापर करावा. तसेच ओम पिंगाक्षाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मीन राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवट आणि एप्रिलची ही सुरुवात थोडीशी भावूक पण प्रगतीची ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे मन अध्यात्माकडे आणि स्वतःच्या विचारामध्ये जास्त रमेल. ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांची चांगली मदत तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमची अवघड कामे सहज सोपी होतील. व्यावसायिकांना परदेशातून किंवा लांबच्या शहरातून चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. पैशांची स्थिती सुधारली तरी कोणालाही उधार देताना नीट विचार करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप मेहनतीचा आहे. अभ्यासामध्ये तुमचे मन एका ठिकाणी स्थिर राहणे थोडेसे कठीणच जाईल, पण थोडासा सराव आणि एकाग्रता ठेवली तर कठीण विषयही समजायला लागतील. शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी या काळामध्ये खूप मोलाचे ठरणार आहे. घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक खोलवर रुजेल. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांची जळजळ किंवा सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही वादामध्ये पडू नका. शांत राहून परिस्थिती हाताळणे तुमच्या हिताचे राहील. या आठवड्यामध्ये अचानक एखादा प्रवास घडण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. एकूणच हा आठवडा समाधानाचा असून बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडून येतील. तर हे होते 30 मार्च ते 5 एप्रिल या आठवड्याचे तुमचे राशी भविष्य. हनुमान जयंतीचा हा शुभ काळ तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येवो हीच बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, ग्रह तारे आपल्याला फक्त दिशा दाखवतात, पण तुमची मेहनतच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते. त्यामुळे जिद्दीने काम करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला अजिबात विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा. अशाच प्रकारे आपल्या साध्या भाषेत रोजचे भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि हो, स्वतःची काळजीही घ्या. शुभम भवतु.